हॅलो डिअर फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं सकाळच्या करंट अफेअरच्या लेक्चरमध्ये की लुसेंट हे आपल्याला हिंदी मीडियम आणि इंग्लिश मीडियममधून आता आपण मराठीमध्ये प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करूया आपण. आणि लुसेंट हे वन ऑफ द बेस्ट बुक आहे GSसाठी. कोणतीही एक्झाम द्या, लुसेंट GS जर तुमच्या पाठ असेल तर भरपूर सारा फायदा होईल. आता तसं तर लुसेंट वाचण्यामध्ये फॅक्ट भरपूर असतात, पण त्याला एखाद्या स्टोरीसोबत जर रिलेट केला आपण तरच लक्षात राहील. मग आता आपण मराठी मीडियममध्ये प्रत्येक गोष्ट लुसेंटची आपण बघणार आहे आणि हा व्हिडिओ पूर्णतः तुम्ही टोटली आरामात बघू शकता. त्यामध्ये तुम्हाला फक्त एकच करावं लागेल की मी जे काही तुमच्या समोर नोट्स माझी प्रोव्हाइड केलेली आहे, ही नोट्स अशाच पद्धतीने तुमच्या स्वरूपात काढू शकता. प्रत्येक गोष्ट आय होप तुम्हाला क्लिअर असेल या नोट्सवर. तर बघा आता काय मग आधुनिक भारताच्या इतिहासाची जी काही सुरुवात आहे. एवढं तर माहीत आहे की युरोपियनच्या आगमनापासून आधुनिक भारताची सुरुवात होते. मग युरोपीय मग कशासाठी भारतात आले हे पहिला प्रश्न पडला पाहिजे. तर ठीक आहे, व्यापाराच्या उद्देशाने आले. मग खरोखर त्यांनी व्यापारच केला की काही सामाजिक आणि आर्थिक सुधारणा करून गेले, की काही आपल्या भारतामधील जे काही चाली रीती आणि प्रथा होत्या त्या प्रथेमध्ये काही सुधारणा करून गेले. निश्चितच तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रथा बघायला मिळतात भारतामध्ये, जी की त्यामध्ये पण सुधारणा करून गेली. मग एकटा आपण व्यापाराच्या उद्देशानं म्हणू शकत नाही. मग आता हे व्यापार कधीपासून चालत होता हे थोडंसं आपल्याला पार्श्वभूमी बघणं आवश्यक आहे. मग सिम्पल इथे तुम्हाला जर बघितलं तर वर्ल्ड मॅपमध्ये जेवढं आपल्याला गरजेचं आहे ते तुमच्यासमोर प्रेझेंट केलेलं आहे. जर तुम्ही UPSCच्या आन्सर रायटिंगमध्ये जर अशा पद्धतीने भारतामध्ये युरोपियनचं आगमन जर तुम्हाला दाखवायचं असेल आणि थोडंसं काही डायग्राम क्रिएट करायचे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने काढू शकता डायग्राम आणि वेल अँड गुड होईल. तर आता फक्त आपल्याला समजून घेणं आहे. का? कारण की आपल्याला यामागची जर स्टोरी लक्षात राहिली तर मग निश्चितच फॅक्ट पण लवकर इझी लक्षात राहील. तर आता आपल्याला फक्त बघायचं आहे की आता भारत हा, त्यानंतर आफ्रिका, त्यानंतर जर बघितलं युरोप खंड. आता आपल्याला जर बघितलं तर आशियासोबत युरोपियनचा व्यापार होणार आहे. मग त्याआधी भारतामध्ये व्यापार चालू होता का? तर ठीक आहे, होता. तर काय होता मग त्याच्या आधी जर बघितलं, अरबी लोक हे भारतासोबत व्यापार करायचे आणि इथून ते युरोपमध्ये जे काही अरबी लोक आहेत हे भारतामध्ये व्यापार वस्तू घ्यायचे आणि ते तुर्की मार्गे युरोपमध्ये जायचे. मग अशा पद्धतीने व्यापार चालू होता. पण भारतामध्ये एक बंदर होतं जे की लोथल म्हणून ओळखले जाते गुजरातमध्ये, आणि हे व्यापारी बंदर होतं. आणि इथे जर बघितलं तर एक काही पुरावे मिळालेले आहे जे की अदर कंट्रीजच्या जे काही करन्सी आहेत ते त्याची साक्ष मिळालेले आहे इथे. आणि म्हणून आपण ओळखू शकतो की कुठेतरी लोथलसोबत इतर देशाचा जे काही युरोपीय कंट्रीचा व्यापार चालू होता ते अरबियांच्या माध्यमातून. मग आता अरबी लोक व्यापार करत होते, भारतामधील जे काही वस्तू न्यायचे आणि युरोपमध्ये चांगल्या दरात विकायचे. मग हे सर्व बाबी बघून स्पेन आणि पोर्तुगाल यासारखे जे की युरोपमधील कंट्री आहेत हे आश्चर्यचकित व्हायचे की ह्या साऱ्या उत्कृष्ट दर्जाचे जे काही वस्तू आहेत हे अरबी लोक कुठून आणतात. हे प्रश्न पडणं साहजिकच आहे. जर सपोज आपल्या बाजारामध्ये एखादी वस्तू नवीन आली तर ती कुठून आली आपल्याला त्याबद्दल जाणीव करून घेणं एक खूप इच्छा राहते. मग तशाच पद्धतीने युरोपियन कंट्रीची पण इच्छा जागृत झाली की अरबी लोक हे कुठून आणतात व्यापार. मग तशा पद्धतीने अरबी लोकांचा जे काही भारतासोबत वस्तू नेण्याचा व्यापार आणि ते युरोपला विकण्याचाही चालू होता. कुठपर्यंत होता मग तर 1453 पर्यंत. मग 1453ला काय झालं? मग 1453चे हे अरबी लोक हे जमिनी मार्गाने अशा पद्धतीने व्यापार न्यायचे आणि तुर्की मार्गे ते युरोपमध्ये न्यायचे. मग हे स्थल मार्ग होता. मग 1453 मध्ये काय झालं की हा जमिनी जे काही स्थल मार्ग आहे हा व्यापाराचा बंद पडला. मग अरबी लोक आता व्यापार कुठून करायचे? मग त्यासाठी कुठंतरी वेगळा मार्ग शोधणे आवश्यक होते. जसं की स्थल मार्ग जर म्हटलं, आता यामध्ये काही तुम्ही देश लक्षात ठेवू शकता की जे की भारताला कशा पद्धतीने अटॅच आहेत. तर पाकिस्तान, त्यानंतर अफगाणिस्तान येतो, त्यानंतर इराण, त्यानंतर जर बघितलं इराक म्हणजे इराण आणि इराक, त्यानंतर जर बघितलं तुर्की, आणि त्यानंतर इथे मधामध्ये ब्लॅक सी, आणि त्यानंतर इथं एक छोटंसं म्हटलं तरी एक व्यापाराचं
एक पॉईंट म्हटलं तरी चालते की त्याला म्हणतो आपण कॉन्स्टॅन्टिनोपल. हा कॉन्स्टॅन्टिनोपल खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. इथूनच आपल्याला थोडंफार बघायला मिळते की नेमकं काय झालं. आता हे जर बघितलं तर हे महत्त्वपूर्ण केंद्र होतं. त्यानंतर जर बघितलं तर युरोप. आता युरोपमध्ये तिथून आपल्याला या ब्लॅक सीला पार करून म्हणजेच काळ्या समुद्राला पार करून युरोपमध्ये एंट्री होती आणि खाली होतो भूमध्य समुद्र. आता अशा पद्धतीने जर बघितलं तर आय होप तुम्हाला ह्या कंट्री आणि हे स्थळ क्लिअर झाले असेल. मग आता हे व्यापार लोथर मार्गे अरबी लोक तुर्कीमध्ये न्यायचे आणि तुर्कीतून वस्तू कुठे युरोपमध्ये विकायचे. ठीक आहे, थोडंसं क्लिअर करतो. मग आता काय झालं की यांनी इथून वस्तू घेतली भारतामधून लोथल या बंदरामधून आणि इथून अरबी लोक हे इथपर्यंत घ्यायचे आणि स्थलमार्गाने जमिनी मार्गाने जायचे आणि तुर्कीला न्यायचे. तुर्कीतून कुठेतरी काळ्या समुद्राला पार करून युरोपमध्ये जायचे. मग इथे कुठेतरी स्पेन आणि पोर्तुगीज पण काही देश होते, यांना पण थोडंसं या वस्तूबद्दल आश्चर्य वाटत होतं. मग आपण पण अशा पद्धतीने व्यापार करायचा. मग एक उत्सुकता त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि म्हणून मग काय पोर्तुगीजचा जे की राजा होता, प्रिन्स होता हेनरी, त्याला हेनरी द नेव्हिगेटर म्हटलं जातं. मग 1453 मध्ये काय झालं की जे की तुर्की आहे या तुर्कीच्या कंट्रोलमध्ये कॉन्स्टॅन्टिनोपल एक ठिकाण आलं, ज्या ठिकाणावरून युरोपमध्ये माल म्हणजेच वस्तू जायच्या अरबी लोकांच्या. आणि अरबी लोकांच्या आता ते राहिलं नाही कंट्रोलमध्ये, आता ते तुर्कीच्या कंट्रोलमध्ये ते कॉन्स्टॅन्टिनोपल हे ठिकाण गेलं 1453 मध्ये. म्हणजे 1453 मध्ये आपण म्हणू शकतो की जमिनी मार्गाने व्यापार चालू होता आणि तो 1453 मध्ये बंद पडला. मग आता समुद्री मार्ग शोधणे आवश्यक होते आणि मग पोर्तुगीजचा जे की प्रिन्स आहे हेनरी द नेव्हिगेटर यांनी म्हटलं की कुठेतरी मोहीम चालू केली की समुद्री मार्गाने आपण भारतापर्यंत पोहोचण्याची कुठेतरी भारतीय बाजारपेठ आहे याला शोधण्याची. मग आता बाजारपेठ झाली तर मग तिथून मग स्पेनचा एक व्यक्ती निघतो जे की तो पश्चिमेकडे म्हणजेच त्या दिशेने निघतो सरळ आणि तिथे त्याला म्हटलं जाते, त्या व्यक्तीला कोलंबस या नावाने ओळखला जातो आणि तो अमेरिकेचा शोध लावून बसतो. म्हणजेच अमेरिका हे ठिकाण शोधतो. तिथून जर म्हटलं मग पुढे पोर्तुगीजचा एक व्यक्ती येतो. तो कोण होतो? तो येतो जे की त्याला म्हटलं जाते काय बार्थोलोमेव डियाज. आता बार्थोलोमेव डियाज हा व्यक्ती अशा पद्धतीने ह्या मार्गी येतो खालील आणि दक्षिण अटलांटिक महासागराला या माध्यमातून आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचतो. आता दक्षिण टोकापर्यंत पोहोचल्यानंतर दक्षिण टोक म्हणजेच काय आफ्रिकेचं, त्याला केप ऑफ गुड होप या नावाने ओळखलं जाते, म्हणजेच आशेचं भूशीर. आणि इथून जर म्हटलं तर हिंदी महासागर इकडे येतो आणि इथे कुठेतरी जे की समुद्री वातावरण थोडंसं वेगळं होते. मग याची इथून इकडे येण्याची हिंमत होत नाही आणि तो परत तिथून निघतो, परत पोर्तुगलला पोहोचतो. त्यानंतर मग कुठेतरी त्याच मार्गे आपला जे की हिरो येतो, जे की आपल्या इतिहासामध्ये आपण भरपूर वेळेस वाचलं, वास्को द गामा, जे की 1497 मधून तिथून निघतो आणि अशा मार्गाने तो केप ऑफ गुड होपपर्यंत पोहोचतो जिथे बार्थोलोमेव डियाज आला होता. आणि तिथून कुठेतरी हिंमत करून अशा मार्गे जे की हिंदी महासागराला ज्या समुद्रमार्गे इथून कुठेतरी या मार्गे निघतो. पण या मार्गे इथे एक व्यक्ती मिळतो त्याला अब्दुल माणिक नावाचा. हा व्यक्ती म्हणतो की साहेब कुठं चालले? तर भारत या बाजारपेठेत व्यापार करण्यासाठी निघालो, मी एक पोर्तुगीजचा रे आहे. तर त्यांची जे काही हा अब्दुल माणिक ना व्यक्ती आहे यांचा आरबीसोबत व्यापार चालू होता, आरबीसोबत त्यांची ओळख होती. तर त्यांना हे इकडली जी काही व्यापार असल्यामुळे थोडीफार भाषा यायची, कुठेतरी थोडंसं हावभावाची भाषा म्हणून तो समजून घेतो आणि त्याला राजाकडे नेतो. त्या राजाचं नाव असते झामोरीन. मग तुम्हाला प्रश्न विचारला होता की वास्को द गामा पहिल्यांदा भारतामध्ये येतो त्यावेळेस कोण व्यक्ती त्याला मदत करतो? तर अब्दुल माणिक. आणि कोणत्या राजाकडे? तर झामोरीन राजा. मग कुठे येतो? तर मालबार तटावर जर बघितलं तर एक ठिकाण आहे ते की त्याला कालिकत बंदर म्हटलं जाते आणि आजचं जे काही आहे केरळमध्ये कोझिकोड या नावाने ओळखलं जाते. मग इथे वास्को द गामा येतो आणि चांगल्या प्रकारेने जवळपास व्यापार करून 60% जवळपास काय नफा कमावतो आणि परत जातो. मग पुढे जर बघितलं आपण, मग हा व्यक्ती पेड्रो अल्वारेझ हा 1500 मध्ये वास्को द गामाला जसं व्यापारामध्ये 60% नफा मिळून आला, तर हे बघितल्यानंतर पेड्रो अल्वारेझ जे आहे, पेड्रो अल्वारेझ पोर्तुगीज व्यक्ती 1500 मध्ये भारतामध्ये येतो, हा पण नफा कमावतो. त्यानंतर पुन्हा 1502 मध्ये वास्को द गामा येतो आणि अशा पद्धतीने त्याची देखील 2 वेळेस भारतामध्ये आगमन होते.
तर मग पुढे जर बघितलं आपण, हे आत्तापर्यंत आपण काय म्हणजे एक स्टोरीच्या संदर्भात आपण पार्श्वभूमी बघितली, की पहिल्यांदा जे की जमिनी मार्गाचा जे की व्यापारासाठी अरबी लोक भारतात लोथल्या बंदरावरून व्यापार करायचे आणि ते वस्तू नेऊन तुर्कीला आणि तुर्कीहून युरोपमध्ये विकायचे. हे नफा पाहून युरोपीय कंट्रींना पण वाटायचं कुठेतरी आपण अशा पद्धतीचे भारतीय बाजारपेठ आहे कुठेतरी हिचा आपण समुद्री मार्गे शोध लागला पाहिजे, जो मार्ग कोणाच्या अंडरमध्ये नसतो, तो आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. मग अशा पद्धतीने मार्ग शोधल्यानंतर मग कुठे कुठेतरी असं विचारलं जातं की भारताचा शोध कोणी लावला, तर वास्को द गामा सरळ सांगून देतो आपण, वास्को द गामाने शोध नाही लावला. तो ऑलरेडी आपण देश आहे, तो ऑलरेडी प्रेझेंट होता तिथे. त्यानंतर तो आल्यानंतर येण्याचा मार्ग जे भारताकडे येण्याचा मार्ग जे आहे ते मार्ग शोधण्याचं काम वास्को द गामाने केलं. याने भारताचा शोध कुठे लावला नाही. तर आता जर बघितलं आपण, मग आता इथे फॅक्ट महत्त्वाचे आहेत की आता सुरुवात तर माहिती आहे की इतिहासामध्ये की युरोपियनची कशा पद्धतीने झाली. तर मग हे युरोपिय कोण आले पहिले, त्यानंतर मग कोण आले हे युरोपियन इन इंडिया. तर पोर्तुगीज जर म्हटलं तुम्हाला माहिती आहे, जे की वास्को द गामा आला 1498 मध्ये भारतामध्ये पोहोचला. त्याच्यानंतर डच आले 1605 मध्ये. त्यानंतर इंग्रज लोक पण बघून आले त्याच पद्धतीने 1608 मध्ये. मग डेनिश येतात 1620 मध्ये आणि फ्रान्सिसी येतात 1668 मध्ये. हे यांचा येण्याचा क्रम परीक्षेमध्ये विचारला जातो. तर पोर्तुगीज, त्यानंतर डच आणि इंग्रज, त्यानंतर डेनिश आणि फ्रान्स. पोर्तुगीजचा पी, त्यानंतर डचचा डी आणि त्यानंतर इंग्रजचा ई, म्हणजेच इंग्रजांचा ई. PDEF लक्षात ठेवा. डेनिश महत्त्वाचं नाही एवढं, पण PDEF लक्षात ठेवा. PDEF ही ट्रिक लक्षात ठेवा, येण्याचा क्रम त्यांचा भारतामध्ये. मग आता यांच्या हे तर भारतामध्ये आले, मग यांनी कंपन्या कधी स्थापन केल्या यांचा पण क्रम महत्त्वाचा आहे. 1497 मध्ये पोर्तुगीजांची कंपनी स्थापन, त्यानंतर 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापन होतो. राणी एलिझाबेथ यांनी प्रायव्हेट कंपनी होती आणि व्यापाराची परवानगी दिली होती भारतासोबत, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. त्यानंतर डच ईस्ट इंडिया कंपनी 1602 मध्ये, डेनिश मग 1616 मध्ये आणि मग फ्रान्स ईस्ट इंडिया कंपनी येते 1664 मध्ये. तर अशा पद्धतीने त्या युरोपीय लोकांचा येण्याचा क्रम आणि युरोपीय लोकांच्या कंपनी स्थापण्याचा क्रम महत्त्वाचा आहे. आपल्याला हे परीक्षेमध्ये फॅक्टच्या स्वरूपात आपल्याला विचारले जाते. आय होप तुम्हाला शॉर्टमध्ये अशा पद्धतीचे जे काही आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये जे की युरोपियनचं आगमन तुम्हाला कळलं असेल. आणि यानंतर आता पोर्तुगीज आपण, त्यानंतर ब्रिटिश, त्यानंतर डच, मग फ्रेंच पण यांना डिटेलमध्ये बघणार आहोत 1 बाय 1. मग त्यांचे गव्हर्नर असो, गव्हर्नर पण बघणार आहोत आपण, त्या गव्हर्नरने केलेली तरतुदी बघणार आहोत. सर्व काही आपल्याला परीक्षेमध्ये महत्त्वाचे आहे. जेवढं काही लुसेंटमध्ये दिलेलं आहे ते फॅक्ट, त्या फॅक्टला आपण थोडंफार कुठंतरी एका स्टोरीसोबत कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपण ते फॅक्ट जास्तीत जास्त वेळेपर्यंत लक्षात राहील. तर हे सर्व बाबी लुसेंटमध्ये आहेत मित्रांनो, पण ते बाबी हिंदीमध्ये अवेलेबल आहे आणि एक इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे. मग आता काय करायचं आपल्याला, काहीच नाही. हे जे की मी पेजवर नोट्स आहेत, हे अशा पद्धतीच्या नोट्स मारा आणि 1 ते 2 वेळेस रिव्हिजन करा. तुम्हाला सर्व काही ओव्हरऑल, तुम्हाला जर म्हटलं कोणी इतिहासाबद्दल थोडीफार माहिती द्या, तर तुम्हाला ही पिक्चर तुमच्या माइंडमध्ये जर क्लिअर असली तर सर्व काही बाबी क्लिअर होईल. आणि त्यासोबत फॅक्ट पण थोड्या वेळा येतात. ते फॅक्ट पण जे अरायव्हल ऑफ युरोपियन म्हणजेच येण्याचा क्रम, कंपनी स्थापण्याचा क्रम, हे पण तुम्ही ट्रिकच्या माध्यमातून लक्षात ठेवू शकता. आय होप माझा छोटासा प्रयास तुम्हाला आवडला असेल, तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपण हे इतिहास पूर्णतः अशाच पद्धतीने घेऊ. जर तुम्हाला चांगला वाटला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया कळू शकता. तर भेटूया आपण याच्या नेक्स्ट पार्टमध्ये. चांगल्या पद्धतीने जर तुमचा रिस्पॉन्स आला तरच मी हे पुढे कंटिन्यू ठेवू शकतो. तर त्यानंतर वेळ उगाच वाया घालून काही फायदा नाही. या सिरीजच्या माध्यमातून फायदा होत असेल तुमचे, यासाठी फक्त लाईक हवे जास्तीत जास्त.